आपल्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते मालेगाव महानगरपालिकेचं. त्या अर्थाने निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र खूप काळजावर दगड ठेवून काही निर्णय घेतले. अद्वै आबा हिरे, बंडू काका बच्चाव उमेदवारी त्यांनी केली होती. जे विरोधक होते आता महायुतीमध्ये ते संपूर्ण आता एकत्रित बसणार आहेत. तसं वातावरण आहे का युतीसारखं, किंवा युती होईल किंवा नाही, काय वाटतं आपल्याला? खरं सांगू, इच्छुकांची संख्या जर बघितली ना, कार्यकर्त्यांचा हिरमोड न केलेलं बरं आहे. नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. नुकतेच महानगरपालिकेच्या निवडणुका या घोषित झालेल्या आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी या निवडणुकींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी खऱ्या अर्थाने महायुती आणि महाविकास आघाडी जे काही सत्ता संघर्षित पार्ट्या आहेत, यामध्ये खऱ्या अर्थाने रस्सीखेच सुरू होणार आहे की ह्या पार्ट्या खऱ्या अर्थाने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढतात, की महायुतीमधील अनेक जे काही घटक आहेत ते पक्ष आहेत ते वेगवेगळे लढतात, किंवा महायुतीतील जे काही पक्ष आहेत ते वेगवेगळे लढतात. खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिले लक्ष केंद्रित होत आहे ते महायुतीकडे, कारण की महायुती सरकारमध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, त्याच पद्धतीने शिवसेना, शिंदे गट आणि खऱ्या अर्थाने मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी, हे तिघी पक्ष मिळून एक महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता चालवत आहेत. आणि त्याच पद्धतीने नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका. खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युती होईल का युती तुटेल, त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर मालेगाव महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका यांसहित अनेक एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. परंतु आपल्या उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकेवर, आणि यांचा परिणाम होणार आहे तो मुंबई महानगरपालिकेवरती. कशा पद्धतीने याचा परिणाम होऊ शकतो आणि सत्ताधारी जे काही महायुती सरकार आहे यामध्ये जागांना घेऊन कशा पद्धतीने वाटपाचा तो संपूर्ण प्रक्रिया, जागा वाटपाचा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आणि यामध्ये महायुती खऱ्या अर्थाने स्थानिक पातळीवर देखील एक संघ राहील की विभक्त लढेल, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मालेगाव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे साहेब. सर, प्रथमतः प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपले स्वागत करतो. खूप खूप मनापासून आभार. नक्कीच सर. खऱ्या अर्थाने आता महानगरपालिका निवडणूक सुरू झालेली आहे आणि आता जर आपण बघितलं की मागे नगर परिषदेच्या निवडणुका देखील संपन्न झाल्या आणि आपल्या कार्यक्षेत्रामधील जी काही सटाणा नगर परिषदेची निवडणुकी होती त्यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढीसाठी आणि भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक हे निवडून येण्यासाठी आपण प्रयत्नशील होतात. आपण संपूर्ण प्रचार यंत्रणा ही प्रबंधभूमी महाराष्ट्राच्या माध्यमातून देखील आपण अनुभवलेली आहे, जनतेने देखील अनुभवलेलं आहे. आणि आता आपल्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते मालेगाव महानगरपालिकेचं. सर्वात आधी सुरुवात करताना की आपण जे सटाणा नगर परिषदेमध्ये आपली भूमिका या ठिकाणी मांडली जिल्हाध्यक्ष म्हणून, म्हणजे उमेदवार देण्यापासून तर प्रचार यंत्रणेपासून तर संपूर्ण मतदान प्रक्रियेपर्यंत त्याचा निकाल तर नक्कीच येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 21 तारखेला तर लागणारच आहे. परंतु त्यामध्ये या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपला कसा अनुभव होता आणि कशा पद्धतीने आपण हे संपूर्ण उमेदवार देण्यामध्ये आपल्याला कसरत त्या ठिकाणी करावी लागली, किंवा उमेदवार दिल्यानंतर प्रचार यंत्रणा आणि आज सटाणामध्ये काय स्थिती असणार आहे, येणारा निकाल काय असणार आहे, एकंदरीत काय अनुभव सांगता येईल? सटाणा नगर परिषदेचा अनुभव खूप छान आहे, पण काही कठोर निर्णय घ्यावे लागले तिथे. भारतीय जनता पार्टीचे अतिशय मजबूत फळी आणि बागलाण किंवा सटाणा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. नक्कीच. आणि गेल्या मध्ये 3-4 वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू झाल्या आणि गेला महिनाभर मी सटाण्यामध्ये त्या ठिकाणी चाचपणी करत राहिलो. परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थाने निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र खूप काळजावर दगड ठेवून काही निर्णय घेतले. काही चांगल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. परंतु राजकारणामध्ये
आणि युद्धामध्ये शेवटी ही लढाई जी आहे ही जिंकण्यासाठी लढावी लागते. नक्कीच. म्हणून काही निर्णय आम्ही असे तसे घेतले आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे गेल्या म्हणजे एक आठवडाभर आम्ही हम्म. प्रचाराची एकंदरीत रचना होती, बरोबर. प्रभागनिहाय, वार्डनिहाय अतिशय सुसूत्रबद्धता होती त्याच्यामध्ये. नक्कीच. आणि सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण टीम वर्कने, तेथील आमदार साहेब असतील किंवा ते काही उमेदवार होते, सगळ्यांनी एकत्रित म्हणजे ती एक उत्साहपूर्ण निवडणूक ज्याला म्हणतो आपण त्या वातावरणामध्ये तयार झाली आणि चांगला निकाल पण त्याचा 2 दिवसामध्ये आपल्याला अपेक्षित असं मिळेल. नक्कीच. खऱ्या अर्थाने सर आता मोठं आव्हान या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी बघावयास मिळत आहे, ते म्हणजे मालेगाव महानगरपालिकेचं एक निवडणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे देखील तोच जागा वाटपाचा विषय, तोच युतीचा विषय, तोच संपूर्ण विषय येणार आहे. या संपूर्ण गोष्टीतून आपण बघितलं तर मालेगाव महानगरपालिकेमध्ये एकूण 84 जागांसाठी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे. त्यामध्ये आपल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 24 जागा ह्या येत असतात. प्रामुख्याने 20 जागांसाठी संपूर्ण मतदान प्रक्रिया ही महत्त्वाची ठरणार आहे आपल्यासाठी, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघासाठी. तर यामध्ये आपण जर बघितलं तर ही संपूर्ण निवडणूक आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, की कसं नियोजन आपल्याकडून झालेलं आहे, काय सांगता येईल? मुळात आता हे जे 24 वार्ड जे म्हटले, 24 वार्डसाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गेल्या 2 दिवसामध्येच आम्ही त्या घेतल्या. नक्कीच. त्याच्यामध्ये जवळपास 130 ते 140 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी पार्टी काही सर्वे करते आणि त्या सर्वेचा जो निकष असतो त्याच्यामध्ये ज्या उमेदवाराने चांगल्या पद्धतीने त्याच्या प्रभागामध्ये, वार्डमध्ये चांगलं काम केलेलं असेल तर त्या सर्वेमध्ये जर कधी त्याला मॅन्डेट मिळत असेल तर निश्चितच पार्टी काही कुठल्या वशिला किंवा कुठल्या शिफारशीवर न चालता त्या सर्वेला, आणि पार्टीची एक कोर कमिटी असते, ती कोर कमिटी त्या ठिकाणी निर्णय करते त्या सर्वेच्या आधारावर. आणि ज्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीने जनता जनार्दनाचे आशीर्वाद असतील त्याला त्या पद्धतीने आम्ही उमेदवारीसाठी पुढे करतो आणि त्याच्या आजूबाजूला जर कधी इतर इच्छुक असतील तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. भारतीय जनता पार्टी शिस्तप्रिय पक्ष आहे. नक्कीच. आणि सगळे उमेदवार त्यावेळेला जेही इच्छुक असतील ते त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. अपवादात्मक काही घटना, काही कठोर निर्णय होतात, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शेवटी शिस्तीचा कार्यकर्ता आहे आणि त्याला ते मान्य करावं लागतं. नक्कीच. खऱ्या अर्थाने सर यामध्ये तर आपण बघितलं की आपला जो महानगर परिषदेचा एक मुख्य अनुभव आपला या ठिकाणी सटाणामध्ये झालेलाच आहे. तर एकंदरीत आपण जर बघितलं की तो अनुभव ह्या मालेगाव महानगरपालिकेमध्ये कसा आपल्याला यूज करता येईल, कसा वापर करता येईल? मालेगाव महानगरपालिका आणि सटाणा नगरपालिका यांच्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. ही नगर परिषदेची निवडणूक होती, ही महापालिकेची निवडणूक आहे. नक्कीच. आणि मालेगाव म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कुठल्याही छोट्या मोठ्या निवडणुकीकडे असतं. बरोबर. त्याच्यामुळे इथे संघटनात्मक बांधणी जी आहे ती आमची अतिशय मजबूत आहे आणि त्यानुसारच आम्ही इथे 4चा प्रभाग असल्यामुळे आता ज्या जागा आम्ही लढणार आहे त्या जागांसाठी असणारे जे उमेदवार आहेत, तुल्यबळ उमेदवार, त्या तुल्यबळ उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने तिथे त्या उमेदवारांना उमेदवारी देऊन आणि पक्ष पूर्णपणे त्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना निवडून आणून या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित राहत आहे की शिंदे गट, शिवसेना असेल, अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, हे आता एक राज्यामध्ये एकसंघ पद्धतीने सरकार चालवत आहेत आणि यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी एक मोठा पक्ष, मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी भूमिका घेत आहे. परंतु ह्या संपूर्ण गोष्टी असताना अनेक ठिकाणी युती होत आहेत, अनेक ठिकाणी युती होत नाही. तीच परिस्थिती मालेगावमध्ये देखील या ठिकाणी संभ्रम अवस्था आहे. येथील जे काही आपले मतदार आहेत, जनता आहेत, यांच्यामध्ये एक संभ्रम अवस्था अशी आहे की मालेगाव महानगरपालिकेमध्ये युती होईल किंवा नाही अशी संभ्रम अवस्था आहे. खऱ्या अर्थाने एक पार्टीचे आपण जिल्हाध्यक्ष, जबाबदार व्यक्ती म्हणून याविषयी काय सांगाल की खऱ्या अर्थाने तसं वातावरण आहे का युतीसारखं, किंवा युती होईल किंवा नाही, काय वाटतं आपल्याला? बघा, 2 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यातल्या. पहिली महत्त्वाची गोष्ट, ही जी निवडणूक असते ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. नक्कीच.
आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण आपल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये निवडणूक लढवावी, निवडून यावं, जनता जनार्दनाचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, जनतेची सेवा करावी. त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता छोटा मोठा तो गरीब का असेना बघतो, त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. बरोबर. मग आता ह्या ठिकाणी कार्यकर्त्याचा सन्मान राखण्यासाठी त्यावेळेला कठोर निर्णय घ्यावा लागतो की युती करणं न करणं. त्यावेळेस स्थानिक नेतृत्व सगळे कोर कमिटीचं सगळे बसतात आणि ठरवतात की आपल्याला इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे युती करणं गरजेचं आहे का नाही, तो निर्णय होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर कधी वरून पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले की सर्व महापालिकांमध्ये आपल्याला युती करणं गरजेचं आहे, बरोबर. ते अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिलेले असतील तर स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणचं गणित लावतील आणि जर सन्मानजनक युती होत असेल तर त्या ठिकाणी त्या निर्णयाचं स्वागत करून युती पण होऊ शकते. नक्कीच. म्हणजे एकंदरीत आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्हा ही युती करण्यासाठी आज या ठिकाणी म्हणजे तयार आहे किंवा तशा पद्धतीने काही मीटिंग आपल्या झालेल्या आहेत का, किंवा काय सांगाल की काही लक्षणं दिसत आहेत का की या ठिकाणी युती होऊ शकते, असे लक्षणं दिसत आहेत का? आता आमच्या स्थानिक 1-2 वेळा चर्चा झाल्या. चर्चेमध्ये दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे की आपण युतीत लढावं असं. परंतु इच्छुकांची संख्या बघता आणि नंतर पक्षश्रेष्ठींचा आदेश, या 2 गोष्टी यांचा विचार करूनच त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. नक्कीच. जर एकंदरीत आपण आज बघितलं तर युती सदृश्य परिस्थिती आज मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसते आहे. येणाऱ्या काळामध्ये काय गणितं बदलतात, कशा पद्धतीने गणितं बदलतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. जर समजा जर युती झाली नाही, तिघी पक्ष स्वतंत्र लढले आणि भारतीय जनता पार्टी ही स्वतंत्र उमेदवार देत असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कुठपर्यंत तयारी केलेली आहे की स्वतंत्र उमेदवार लढवण्याची? इकडच्या या संपूर्ण 24 वार्ड आहे. 24 वार्डमध्ये मी तुम्हाला मगाशीच बोललो की आमच्याकडे जवळपास 130 ते 140 इच्छुक उमेदवार आणि चांगल्या, म्हणजे आपण ज्यांना म्हणतो निवडणूक सहज जिंकू शकतील अशा दर्जाचे उमेदवार आज भारतीय जनता पार्टीकडे रांग लागून उभे आहेत. आणि त्याच्यापैकी जर कधी सर्वेनुसार निकष लावून जर चांगल्या उमेदवारांना जर कधी त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली तर खात्री आहे मला की खूप चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश संपादन करून देऊ. नक्कीच. खऱ्या अर्थाने एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. नक्कीच या ठिकाणी युतीचे लक्षणं आता मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसत आहेत. परंतु तेच आपण सटाणा नगर परिषदेमध्ये बघितलं तर काहीसं वेगळं चित्र त्या ठिकाणी बघायला मिळालं. म्हणजे शिंदे गट आणि भाजपा हे समोरासमोर होते. त्याच पद्धतीने अजित पवार गट आणि हे वेगळे या ठिकाणी, आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढत होते. म्हणजे विभिन्न परिस्थिती ही सटाणा नगर परिषद म्हणजे महाराष्ट्रात विविध ठिकाणी असेल देखील, परंतु खऱ्या अर्थाने जे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे मतदारसंघ आहे किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जी नगर परिषद निवडणूक लढवली गेली त्यामध्ये ही विभिन्नता दिसून आली. त्याचा परिणाम खऱ्या अर्थाने मालेगाव महानगरपालिकेवर होईल का? नाही, एक नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका यांच्यामध्ये फरक आहे. नगरपंचायती आणि नगरपालिकांची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप होती आणि छोटे छोटे वार्ड असतात आणि त्या छोट्या छोट्या महापालिका, छोट्या छोट्या पालिका, छोट्या छोट्या नगरपंचायती असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांना तसे संकेत होते, आदेश होते की तुम्ही तुमच्या स्तरावर युती करता आली तर शक्य असेल तर तसे करू शकतात. परंतु काही ठिकाणी असं होतं की इच्छुकांची संख्या बघता त्यांना निर्णय घ्यावे लागले आणि म्हणून सटाण्यामध्ये तसंच झालं की ज्या वेळेला मी 24 वार्डांची सुरुवातीला मुलाखत घेतल्या तर जवळजवळ 90 उमेदवारी अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेले होते. आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे जितके पूर्वपार तुल्यबळ असे उमेदवार होते तर त्यांना त्या ठिकाणी बसवताना इतकं नाकेनऊ येत होते. म्हणून युतीचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावणं खूप कठीण होतं. म्हणून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही लढून आज ती निवडणूक पार झाली. नक्कीच. यामध्ये या एकंदरीत आपण जर ही परिस्थिती बघितली, म्हणून मागील 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती भारतीय जनता पार्टीची वेगळी होती. आज या ठिकाणी म्हणजे 2 मोठे नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. एक म्हणजे सुरुवातीला अद्वैआबा हिरे जे उबाठा गटामध्ये होते आणि उबाठाचे ते उपनेते म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर काम केलेलं होतं. ते नेत्यांनी पुन्हा एकदा घर वापसी करत भाजपामध्ये या ठिकाणी प्रवेश केला. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे बाळा बडोदा मित्र मंडळाचे संस्थापक बंडू काका बच्छाव यांनी या ठिकाणी मोठ्या दिमाखात
पक्षप्रवेश केलेला आहे. या पक्षप्रवेशाबद्दल कशा पद्धतीने भाजपाची म्हणजे एक शक्ती वाढलेली आहे का, किंवा या पक्षप्रवासामुळे भाजपाची शक्ती ताकद यामुळे मालेगावमध्ये वाढणार आहे का, काय सांगा? निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आता प्रत्येक पक्षाला एक अधिकार असतो आपला पक्ष वाढवायचा, आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने या नेत्यांना प्रवेश देऊन मग ग्रामीण असो किंवा शहरामध्ये असो भारतीय जनता पार्टीची ताकद चांगल्या प्रमाणे वाढलेली आहे, आणि त्याचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पण चांगला दिसून येईल. खरोखर चांगला निर्णय होता तो, त्या निर्णयाचं आम्ही त्यांचं स्वागत करतो. नक्कीच. खऱ्या अर्थाने मालेगाव महानगरपालिकेची जी आता निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आपण एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहात, आणि त्यामध्ये आपण बघितलं तर निर्णायक भूमिका आपली असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने हे संपूर्ण पक्षामधील जे काही कार्यकर्ते असतील यांचा समतोल, महायुतीचा समतोल, सर्व गोष्टी आपल्याला राखाव्या लागणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोघी नेत्यांनी आता ज्यांनी प्रवेश केला आहे, हे दोघी महायुतीचे उमेदवार दादाजी भुसे, नामदादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री यांच्या विरोधात ते उभे होते. उमेदवारी त्यांनी केलेली होती. एक अपक्ष उमेदवार उभे होते आणि एक उभाटा गटाकडून उभे होते, आणि आता तेच पुन्हा भाजपामध्ये येऊन महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत जे विरोधक होते आता महायुतीमध्ये ते संपूर्ण आता एकत्रित बसणार आहेत. यांची सांगड घालणे कसं शक्य होणार आहे तुम्हाला, किंवा तुम्ही काय हा सांगाल? पक्षाचा आदेश सर्वतोपरी असतो. ते आता नेता म्हटल्यानंतर तो ज्या पक्षात असतो त्या पक्षाची विचारधारा तर मान्य करावी लागते. नक्कीच. आता महायुतीचं आमचं जे धोरण असेल ते धोरण सगळ्यांना लागू होईल. त्याच्यामुळे मालेगावमध्ये असो नाही तर महाराष्ट्रात कोणी असो, तर एकदा पक्षाचा आदेश आणि महायुतीचा आदेश या दोन्ही आदेशाचं पालन करणं आमचं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य राहील. त्याला काही कोणी अपवाद करेल असं वाटत नाही. नक्कीच नक्कीच. खऱ्या अर्थाने आता गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही देखील चर्चा ऐकत होतो की नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी म्हणजे आपल्या वतीने काही मुलाखती घेतल्या गेल्या, काही उमेदवारांचे प्रस्ताव त्या ठिकाणी मागितले गेले, म्हणजे मागवले गेले, त्यावरती आपण अभ्यास देखील संपूर्ण केला आहे. एकंदरीत ह्या आपल्या 24 जागांसाठी किती प्रस्ताव आपल्यापर्यंत आले, आणि कशा पद्धतीने ह्या उमेदवारांचा उत्साह होता, काय सांगाल? मगाशीच बोललो की या 24 वार्डसाठी जवळपास 130 ते 140 इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत, मुलाखती दिलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात आज आम्ही आता काल परवापासून बैठकींमध्ये बसून प्रत्येक नावावर चर्चा करतोय. तर आमच्या समोर पेच पडतोय की या ठिकाणी कोणाला उमेदवारी देऊ नये, द्यावं असं मोठं संकट आहे ते. कारण प्रत्येक उमेदवार हा तुल्यबळ आहे. बरोबर. आणि प्रत्येकाने त्याच्या त्याच्या प्रभागामध्ये वार्डमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पण आता पक्षाच्या एक जागेवर आपण एकाच उमेदवाराला उमेदवारी देऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे पण भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. नक्कीच. मागेच बोललो मी की निश्चितच एकाला जर उमेदवारी मिळाली तर बाकी नक्कीच मोठ्या मनाने मोठ्या दिलाने त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्या पद्धतीने आमची कोर कमिटी, आमचे सर्व नेते बसून आज आमच्या बैठका चालू आहे, त्याच्यानं निर्णय होईल. नक्कीच. खऱ्या अर्थाने सर एक मुख्य प्रश्न असा उपस्थित होतो की आता निवडणुका लागलेल्या आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर जवळजवळ 4 वर्षाचा कालावधी हा अतिरिक्त या ठिकाणी 3-4 वर्षाचा कालावधी अतिरिक्त झालेला आहे. यामध्ये अनेक समस्या मालेगावकर जनतेंना सोसाव्या लागत आहेत. खऱ्या अर्थाने मालेगावातील मुख्य कोणत्या समस्या आपल्याला सांगता येतील की ज्यावरती आपण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी होतील ते प्रामुख्याने काम करतील, किंवा आपला अजेंडा त्या ठिकाणी कामाचा असणार आहे, नेमकी काय सांगाल? मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं, आणि त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, आपलं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब होते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मालेगाव शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महायुती सरकारने विकास कामांसाठी आपल्याला निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा मालेगाव शहरातल्या ज्या काही समस्या होत्या त्याचं निराकरण झाले.
परंतु महापालिकेवर ज्या पद्धतीने प्रशासन होतं आणि वार्डांमध्ये किंवा प्रभागामध्ये जरी छोट्या मोठ्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या जरी त्या तिथल्या कोणी एखादा कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवल्या जात असतील, पण प्रशासन मात्र एक बोथट प्रक्रिया असते, बरोबर. त्याला शेवटी कठीण असतो तो. तर हे जे होतं हे कोणाच्या हातात नव्हतं, म्हणून त्या समस्या किरकोळ छोट्या मोठ्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आता ज्या पद्धतीने निवडणुका लागलेल्या आहेत, आता हे जे उमेदवार निवडून येतील आणि त्या उरलेल्या जे काही विकास कामं समस्या म्हणा त्या लवकरच मागील ज्या 2-4 वर्षाच्या कार्यकाळात झाल्या असतील आणि ज्या बाकी असतील त्याही या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा राहील. नक्कीच. सर, एक महत्त्वाचा विषय असा उपस्थित राहत आहे, युवक असतील, महिला असतील, अल्पसंख्याक काही घटक असतील, ह्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन भारतीय जनता पार्टी कसं यांना विश्वासात घेऊ शकते किंवा भारतीय जनता पार्टी या संदर्भात कशा पद्धतीने या संपूर्ण घटकांना प्रोत्साहन देऊ शकते या संपूर्ण निवडणुकीच्या माध्यमातून? कारण की आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित राहत आहे की जे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो काही उपक्रम या सरकारने राबवलेला होता आणि ह्या KYCच्या माध्यमातून किंवा इतर काही समस्यांच्या माध्यमातून अनेक लाडकी बहिणींचे या ठिकाणी पगार देखील बंद झालेला आहे. ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तो फटका बसू शकतो का, किंवा ह्या संपूर्ण घटकांना विश्वासात घेण्यासाठी कशा पद्धतीने आपण काम करणार? सगळ्यात महत्त्वाचं आपण सुरुवातीला सांगितलं युवक, महिला आणि अल्पसंख्याक घटक. तर आपल्याला आपल्या माहितीसाठी सांगतो की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी 2014 साली ज्या वेळेला पंतप्रधान पदावर विराजमान झाले बरोबर. त्यावेळेला त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की 65% युवक असलेला देश म्हणजे हा भारत. बरोबर. आणि हा सगळा युवक जो आहे की आज याला जर योग्य दिशा द्यायची असेल तर आपल्याला बलशाली राष्ट्र करायचं असेल तर युवकांनी एकवटलं पाहिजे. बरोबर. आणि त्या दिशेने आता ते परसेप्शन जे होतं ते युवकांना मान्य झालं आणि आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सामील आहे. आमची युवा मोर्चा ही संघटना आज देशभर चांगल्या पद्धतीने काम करते आणि महिलांसाठी केंद्रात असो किंवा राज्यात असो अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की आता लाडकी बहीणचा आपण उल्लेख केला, ST मध्ये सवलत दिलेली आहे आपल्याला महिलांसाठी. आणि त्यातल्या त्यात तुम्ही एक याचा मुद्दा मांडला की बुवा KYC हा मुद्दा, या तांत्रिक किरकोळ अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपले स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासनाची मदत घेऊन ते आपण सोडू शकतो. आणि तो एक छोटासा विषय आहे, त्याच्यात निश्चितच आम्ही लक्ष घालून ते पण तिथल्या महिलांसाठी आणि जे काही करता येईल फायद्याचं ते करण्याचा प्रयत्न करू. राहिला अल्पसंख्याक घटक. आता अल्पसंख्याक घटनासाठी शासनाने खूप चांगल्या पद्धतीने अल्पसंख्याक घटकांना पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मौलाना असतील या देशभरातले, त्यांनी पण त्या ठिकाणी म्हणजे की जाहीर वाच्यता न करता पण काही ना काही ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीशी जोडलं पाहिजे. आणि त्या पद्धतीचे आम्हाला पण मालेगाव शहरामध्ये लिस्ट आहेत खूप चांगले लोक. म्हणजे एक काळ असा होता की ते भारतीय जनता पार्टी म्हटल्यानंतर ते प्रचंड विरोध करायचे, पण आज त्यांना विकासाचं राजकारण कोण करू शकतं तर नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस करू शकतात किंवा महायुती सरकार करू शकतं. म्हणून ते आज आमच्याबरोबर अल्पसंख्याक घटक पण मोठ्या प्रमाणात जोडले जात आहेत. नक्कीच सर. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आज एक देशातील मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांच्या विविध योजना असतील, त्या राज्यासाठी असतील, केंद्रासाठी असतील, त्या विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठी योजना ह्या सरकारने लागू केलेली होती आणि त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आता येत आहेत. तुम्ही त्याचा खुलासा केला की त्या ठिकाणी त्याचं निवारण आता सुरू आहे. नक्कीच. परंतु ज्या काही योजना आहेत त्या आतून काही लागू झाल्या पाहिजे. म्हणजे स्थानिक पातळीचे निवडणुका आहेत आणि स्थानिक पातळीच्या निवडणुकींमध्ये काही स्थानिक पातळीचे प्रश्न असतात जनतेचे. त्यासाठी काही योजना आपल्या काही संकल्पित असतील मालेगाव महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, कारण की मालेगाव महानगरपालिकेमध्ये 84 संपूर्ण नगरसेवक असलेली मोठी महानगरपालिका मानली जाते आणि त्यामध्ये आपल्या मालेगाव बाह्यमध्ये जवळजवळ 24 नगरसेवक येत असतात. नेमकी आपला एक अजेंडा काय असणार आहे, नवीन काय आपण व्हिजन काय असणार आहे आपल्या यामध्ये? निश्चितच आता मागील मी उदाहरण दिलं की 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुती सरकारने खूप चांगल्या पद्धतीने मालेगावमध्ये काम करून आज आपण बघत असाल की
रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात, नंतर भुयारी गटारीचा विषय होता. बरोबर. ते आम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ज्या वेळेला लोकांना आश्वासन देत होतो ते आता कुठेतरी सरकारच्या माध्यमातून आता आम्ही सामान्य लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहे. आता उर्वरित किरकोळ समस्या असतील, प्रभाग न्याय, वार्ड न्याय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे मुद्दे येतच राहतात. त्या ठिकाणी निश्चितच आता प्रशासन हटेल आणि हे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या आपल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून आणि ज्या पद्धतीने मालेगाव शहराचा विकास झाला पाहिजे तशा पद्धतीचं एक विजन ठेवून मालेगाव शहराचा नक्कीच आम्ही नक्षा बदलायचा प्रयत्न करू. नक्कीच. सरजी, एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित राहत आहे की मालेगाव महानगरपालिका ही भाजपसाठी एक सत्ता मिळवण्याची लढाई आहे की आपला मालेगाव महानगरपालिकेमध्ये ही पायाभरणी आहे. कारण की आपण अनेक वेळा बघितलेलं आहे या ठिकाणी नामदार दादाजी भुसे यांचे आणि शिवसेनेचं मोठं वर्चस्व या ठिकाणी राहिलेलं आहे आणि अनेक वेळा भाजपमध्ये म्हणजे युत्या देखील तुटलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भाजपने देखील वर्चस्व दाखवलेलंच आहे. पण खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. काय वाटतं की ही वर्चस्व दाखवणारी निवडणूक ठरेल? नाही, वर्चस्व वगैरे नाही आहे या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं की इथे दोन गोष्टी आहेत. जर कधी युतीने झाली तर आम्ही स्वबळावर लढणार. स्वबळावर लढल्यानंतर जनता जनार्दनाचे आशीर्वाद ज्याला जास्त मिळतील, ज्यांचे जास्तीत जास्त त्या ठिकाणी सदस्य निवडून आले तर त्या महापालिकेमध्ये सत्ता समीकरणामध्ये प्रत्येक पक्ष चढाओढ करत राहील. कारण जनतेची कामं करायची आहेत, आपल्याला मालेगाव शहराचा आपल्याला विकास करायचा आहे. मग त्या पद्धतीने आमचा प्रयत्न राहील किंवा मालेगाव शहरामध्ये आम्हाला वर्चस्व राखायचं किंवा महापालिका ताब्यात घ्यायची, हा मुद्दा आमचा सगळ्यात पहिले विकासाचा मुद्दा असू शकतो. त्या मुद्द्यावर आम्ही राजकारण करायला. बरोबर. आणि जर कधी तो मुद्दा लोकांनाच त्या ठिकाणी भावणार आहे तर लोक निश्चितच आम्हाला मतं देतील आणि त्या ठिकाणी शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. नक्कीच. सर्वात महत्त्वाचा परत तो एक विषय येतो आहे तो युती संदर्भात. या ठिकाणी आपण बघितलं तर शिवसेना देखील या ठिकाणी पॉवरफुल आहे. भारतीय जनता पार्टी देखील आता पॉवरफुल स्थितीमध्ये आहे आणि असे असताना ही युती करायची किंवा तोडायची हे स्थानिक नेत्यांच्या हातात आहे किंवा राज्य पातळीवरती हा निर्णय घेतले जाण्याची संभावना आहे? काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महापालिकेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्वांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असं. परंतु तो निर्णय घेत असताना जर सन्मानजनक युती होत असेल तरच तो निर्णय होणं शक्य आहे. अन्यथा तो तसा निर्णय होणार नाही. म्हणून त्यासाठी सन्मानजनक याच्यासाठी आमच्या चर्चा चालू आहेत. जर कधी तसं यश आलं तर निश्चित युती होईल. नक्कीच. आणि जर कधी म्हणजे त्या ठिकाणी सन्मानजनक हे आमच्या हातात जर कधी नाही मिळालं तर नक्कीच कार्यकर्त्यांच्याही आज इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांचाही सन्मान राखणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तो विचार करूनच ती लढाई आम्हाला लढावी लागेल. नक्कीच. खऱ्या अर्थाने भाजपसाठी मुंबई महानगरपालिका देखील महत्त्वाची या ठिकाणी मानली जात आहे. भाजपसाठी नाही तर प्रत्येक पक्षासाठी ती मानली जात आहे. आणि आपण या ठिकाणी राज्य लेवलचं जर आपण बघितलं, राज्यस्तरीयचा संपूर्ण अभ्यास बघितला तर यामध्ये जे काही राजकारण राज्यस्तरीय चालू आहे तेच अप्लाय. म्हणजे समजा जर मुंबईमध्ये युती झाली तर मालेगावात युती होईल किंवा मुंबईमध्ये युती तुटली तर मालेगावात युती तुटेल, अशा प्रत्येक ठिकाणी शक्य आहे का? किंवा मग हा सर्वस्व अधिकार हा स्थानिक पातळीवरतीच दिला गेलेला आहे? आपण आधी पण या संदर्भात बोललात की हा स्थानिक पातळीचा विषय आहे. पण जर राज्य स्तरावरून जर तसे काही आदेश या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत का किंवा मिळाले तर काय भूमिका पक्षाची असणार? खरं सांगू, इच्छुकांची संख्या जर बघितली ना, कार्यकर्त्यांचा हिरमोड न केलेलं बरं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या भावना लक्षात घेऊनच युतीचा निर्णय होईल. ते मुंबईत झाली म्हणून मालेगावात करणं गरजेचं आहे किंवा मालेगावात तुटली म्हणून मुंबईत तुटेल, त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणं हा सगळ्या नेत्यांसाठी खूप मोठा प्रश्न असतो. म्हणून त्यांचा सन्मान राखण्याचाच निर्णय करावा लागेल तिथे. जर कधी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की आम्हाला लढायचं तर त्या ठिकाणी त्यांचा विचार करावा लागेल. आणि तसंही आलं की त्यांनी सांगितलं संघर्ष न टाळता कधी युती करा तर तोही निर्णय त्या ठिकाणी करता येईल. नक्कीच. या ठिकाणी आपण बघत आहात मी वारंवार एकच विषयावरती एकच प्रश्नावरती मी वारंवार प्रश्न विचारत आहे की युती या संदर्भात. परंतु खऱ्या अर्थाने आपण युती करण्यामध्ये जास्त या ठिकाणी इंटरेस्ट दाखवत आहेत की युती झाली पाहिजे. या संदर्भात जे काही आपले मालेगावातील मंत्री महोदय आहेत ते या ठिकाणी शिवसेनेचं एक मोठं नेतृत्व आहे.
त्यांच्यासोबत काही चर्चा झालेली आहे का, किंवा अशा मीटिंग या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत का, की त्या ठिकाणी युतीचे संकेत खऱ्या अर्थाने मालेगावकर जनतेला मिळतील? काय सांगाल? नाही, आमच्या प्राथमिक चर्चा एक दोन वेळा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये सकारात्मक सूर पण आहेत की आपण युतीत लढू असं. परंतु मी तुम्हाला एक मगाशी तो जो उद्देश परत तो जो हे सांगतोय की कार्यकर्ते त्यांच्याकडेही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल आणि आमच्याकडेही इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ज्या वेळेला ते सगळं याच्यावर चर्चा होईल दोन्ही पक्षांकडनं आणि मग त्याच्यात त्या दोन्ही पक्षांचे कोर कमिटी निर्णय घेतील. त्या निर्णयातनं जे काही फलित निघेल ते युती असो किंवा मग सोबळावर लढण्याचं असो ते आम्हाला त्या पद्धतीने स्वीकारावं लागेल. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी युती होईल किंवा नाही येणाऱ्या काळात तर आपल्याला ते नक्कीच कळणारच आहे. मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या या ठिकाणी आहे आणि त्यानंतर नेते कोणती भूमिका घेतात त्यावरती संपूर्ण या युतीचं गणित अवलंबून राहणार आहे. तर येणारा आता उद्या आपला नगर परिषदेचा निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. त्या संदर्भात काय सांगाल? आता उद्या आपल्या कार्यक्षेत्रातील सटाणा नगर परिषदेची या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि संपूर्ण निकाल आपल्या हाती येणार आहे. नेमकी काय सांगाल, काय परिस्थिती असू शकते भारतीय जनता पार्टीची? तिथे थेट नगराध्यक्ष पदाची निवड होती. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निर्विवाद बहुमतात निवडलेला आहे हे मी आजही सांगतो आणि निकाल आल्यानंतरही तेच निघणार आहे. आणि राहिलेले नगरसेवकांचे जे होते त्याच्यामध्येही आम्ही जवळजवळ 15+ राहू. चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला यश तिथे राहील. नक्कीच. सर, एक संपूर्ण भारतीय जनता पार्टी, महायुती आणि संपूर्ण मालेगावकर जनता यांना नेमकी आव्हान करताना आपण काय सांगाल, की या संपूर्ण निवडणुकीमध्ये युतीचा निर्णय होईल किंवा न होईल तो येणाऱ्या काळातील संपूर्ण भाग झाला. परंतु आज आव्हान करताना महायुतीतील संपूर्ण नेत्यांना मंडळींना भारतीय जनता पार्टीकडून काय आव्हान कराल? मुळात भारतीय जनता पार्टीकडनं आव्हान करण्यापेक्षा आम्हाला महायुतीच्या मार्फत या शहराचा विकास करायचा आहे. बरोबर. आणि या शहराचा विकास करण्यासाठी जे जे शक्य असेल, मग युती शक्य असेल तर युती करा, जर कधी शक्य नसेल तर सोबळावर जरी लढलं तर मैत्रीपूर्ण लढत का लढून असेल ना, जे काही असेल त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर जी गणितं बसतील ते बसवायचे आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून मालेगाव शहरामध्ये जे काही विकासाची कामं आपल्याला करणं शक्य असेल, मालेगाव शहराच्या विकासासाठी ते सगळ्यांनी कटिबद्ध राहून एकत्र येऊन का असेल करणं हे सगळ्यात राजकारणापेक्षाही मैत्रीपूर्ण एक चांगलं उत्तम उदाहरण आपण दाखवू शकतो. नक्कीच. खरं तर सर, आपण गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा करत आहोत. आज मुलाखतीचा आपला विषयच एक होता की युती होईल किंवा नाही होईल. परंतु या संपूर्ण मुलाखतीच्या किंवा या संपूर्ण चर्चेच्या माध्यमातून एक भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आपल्याकडून भूमिका दिसते की युती झाली पाहिजे. येणाऱ्या काळात युती होईल किंवा नाही होईल हे येणारा कालावधी या ठिकाणी ठरणार आहे. कार्यकर्त्यांच्या भूमिका कशा असतात, म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांच्या भूमिका नेमकी कशा आहेत यावरती संपूर्ण नेते मंडळी ही निर्णय घेणार आहे. निर्णय येणाऱ्या काळात कोणताही असो तो या ठिकाणी नेत्या मंडळींना स्वीकारावा लागणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं या ठिकाणी जावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने आपण कार्यकर्त्यांना आव्हान करताना आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून जनतेला आव्हान करताना काय सांगाल? मी जनतेला एकच सांगतो की भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारचे अतिशय चांगल्या पद्धतीने विकास कामे होत आहेत. मग मालेगाव शहराला जर कधी आपल्याला चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर यदा कदाचित आम्ही महायुतीत लढलो तर महायुतीला चांगल्या पद्धतीने निश्चितच मालेगावमध्ये यश संपादन करता येईल आणि त्यामार्फत आम्हाला खूप चांगले कामं करता येईल. आणि तसंही नाही झालं, कदाचित आम्ही सोबळावर जरी लढलो तरी पुढे नंतर आमची राज्यातली युती अभेद्य आहे आणि निवडणूक संपल्यानंतर पण एकत्रितपणे आम्ही या ठिकाणी मालेगाव शहराचा चांगला विकास करू. त्यासाठी मालेगावच्या जनतेने मात्र आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे हीच मी जनतेला या ठिकाणी विनंती करतो. नक्कीच सर, या ठिकाणी बोलताना माझा पुढील प्रश्न येणार होता की नेमकी जर युती झाली तर आपला फॉर्म्युला कसा असेल. नक्कीच की कसा असेल आपला, म्हणजे जर युती झाली तर भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेला सांगताना नेमकी फॉर्म्युला कसा असेल. एकंदरीत 24 जागा आपल्या मालेगाव बाह्यमध्ये येत असतात.
त्यापैकी 22 जागा महत्त्वाच्या आहेत. नेमकी कसा फॉर्म्युला असू शकतो? मी सुरुवातीला एक शब्द बोललो की सन्मानजनक. आता त्याच्यामध्ये काय होणार आहे की वरिष्ठ काही आमचे आदरणीय गिरीजी महाजन साहेब असतील किंवा आता प्रभारी आमदार राहुल आहेर साहेब असतील आणि आमचे सगळे इथले आता निवडणूक प्रमुख दादासाहेब जाधव असतील, मी स्वतः आणि येथील सर्व पदाधिकारी आणि त्याच पद्धतीने आमची जी चर्चा होईल त्या चर्चेतनं त्या ठिकाणी जे डिसिजन होईल त्या पद्धतीने तिकडून पण तसं डिसिजन. आणि एकदा का बैठकीमध्ये बसल्यानंतर जर कधी आम्हाला सन्मानजनक किंवा आदरपूर्वक त्या ठिकाणी त्या सुद्धा वाटलं की आपण युती करू शकतो तर त्यावेळेला तो निर्णय करणं योग्य राहील. नक्कीच. या ठिकाणी महत्त्वाचा विषय या ठिकाणी सरांनी मांडला की जर सन्मानजनक जागा या ठिकाणी वाटप झाल्यात किंवा कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतात तर या संपूर्ण युती होईल किंवा नाही होईल हा येणारा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सन्मान युती झाली देखील आणि सन्मानजनक जागा तर मिळाल्या. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही युतीसाठी अग्रेसर आहे अशी भूमिका सरांची या ठिकाणी आहे. सर खूप खूप आभारी आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिला. खऱ्या अर्थाने आज खूपच आपलं बिझी शेड्यूल होतं परंतु उद्यावरतीच आपला नगर परिषदेचा निवडणूक निकाल आहे सटाणा नगर परिषदेचा. त्याच्या आधी ही मुलाखत घेणं महत्त्वाचं होतं कारण की निकालानंतर देखील काही भूमिका बदलू शकतात, चेंज होऊ शकतात. त्याआधी आपल्या मनात नेमकी काय आहे हे जनतेला कळणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे ही अर्जंटली आपण या ठिकाणी मुलाखत नियोजित केली आणि आपण जो काही वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. परंतु त्याच पद्धतीने जर येणाऱ्या काळामध्ये युती झाली किंवा नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची नेमकी भूमिका काय असणार आहे, त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टी नेमकी कोणते उद्देश घेऊन कोणता अजेंडा घेऊन या संपूर्ण निवडणुकीला सामोरे जाणार आहे या संदर्भात आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चर्चा करू. आणि तेव्हा देखील आम्ही आपल्याला त्रास देणारच आहोत आणि हा नक्कीच आपण हा गोड त्रास येणाऱ्या काळात देखील स्वीकारशाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. मनापासून आपलंही खूप खूप आभार.